नमस्कार सगळ्यांना. कसे आहात? बरे आहात ना? तर आज आहे गुरुवार आणि गुरुवारची मी केली आहे मांडामांड महालक्ष्मीची. तर दाखवते मी कशी मांडली आहे ती. बघा, अशी महालक्ष्मीची मांडामांड करून घेतलेली आहे. इथं अशी पावलं पण काढलेली आहेत एका साईडला, आणि एका साईडला ना बाळकृष्ण आणि गणपतीचं पूजन केलेलं आहे. पाठीमागं आहे ना महालक्ष्मीचा एक फोटो ठेवलेला आहे. तर सकाळीच पूजा मांडून घेतलेली. आता दुपारचे वाजलेत बघा, काहीतरी 2 वाजलेले आहेत. कामं जेमतेम झालेली आहेत माझी सगळी. तर इथं हे असं लांबून जर बघितलं ना तर असं दिसतं. आणि मी काय केलं आहे ना, जो माझा जुना किचन होता ना, हा जुना किचन आहे खरं तर या जुन्या किचनवर देवीची मांडामांड करून घेतलेली. आणि नवीन किचन इकडे केलं आहे, म्हणजे हा जुना आहे बघा. तुम्ही काही माझ्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल की जुना किचन हा. तर मैत्रिणीने मला एक सजेशन दिले की तू आहे ना रेसिपी पण टाकत जा आणि तुला जसं जमेल तसा ब्लॉग पण करत जा. तर मी काही वेळेला आहे ना बघा, इथं सुद्धा रेसिपी शूट करते. ज्यावेळेस मला उभं राहून जर स्वयंपाक बनवायचा असेल, रेसिपी शूट करायची असेल ना, तर इथं सुद्धा मी शूट केलेली आहे. पण आता काही शूट करता येत नाही. मग काय करते मी की फक्त सिलेंडर आणि गॅसची शेगडी फक्त इथं घेऊन येते आणि बाकीचं काही असेल ना ते एका साईडला या कोपऱ्यामध्ये असं ठेवून घेते. तर इथं हे असं सगळं डब्बे वगैरे आहेत. तर आज उपवास सोडायला म्हटलं वेगळं काहीतरी बनवावं, आणि पण त्याच्या आधी आहे ना खूप कामं करायची, रेसिपी शूट करून घ्यायची आहे. तर दुपारचं सगळं क्लिनिंग करून घेतलेले. म्हणजे मी दिवसातून 2 वेळा तरी क्लिनिंग असतेच बघा घरामध्ये, एक सकाळची आणि एक संध्याकाळी. कारण रेसिपी शूट करताना करत असताना का नाही सगळं अस्तव्यस्त होतं. इकडलं सामान तिकडं आणि तिकडले सामान इकडं असं असतं. तर सगळं असं सामान व्यवस्थित ठेवून घेतलेले आहेत. मुलं शाळेत गेलेली आहेत आणि आता दुपारीच म्हटलं शूट करावं, पण दुपारी काम लागलेलं आहे मला. तर काही झाडांना आहे ना थोडीशी माती म्हणजे मुळांनाच कीड लागलेली आहे. तर त्याचं थोडंसं काम करायचं आहे. तर ते झाल्यानंतर परत एक ब्लाऊज शिवायचा आहे आणि मग संध्याकाळी रेसिपी शूट करणार आहे. तर ती रेसिपी आहे ना मी तुम्हाला माझ्या चॅनलवर बघायला मिळेल, आणि त्याचं नाव आहे मेजवानी जेवणाची. ज्या कोणी बघितलं नसेल ना तो चॅनल, ते एकदा जाऊन बघा तुम्ही. कारण गावच्या ज्या रेसिपी असतात ना त्या माझ्या चॅनलवर बघायला मिळतील तुम्हाला. म्हणजे गावच्या असू द्यात किंवा कुठल्याही असू द्यात, तुम्हाला तिथं पाहायला मिळतील. आणि तुम्हाला त्या रेसिपी कशा वाटतात ना एकदा करून बघा. रेसिपी कशा वाटतात नक्की मला कळवा. चला बाहेर जाते. तर तुम्हाला आहे ना एक मला आवर्जून सांगायचं आहे की जे मी तेल बनवलं आहे ना बघा, माझ्या चॅनलवर आहे ते आवळ्यांच्या बियाचं तेल. तर ते तेल आहे ना कसं लावायचं, एकीने मला विचारलं की ते तेल कसं लावायचं. तर ते तेल आहे ना आठवड्यातून बघा 2दाच लावायचं. ज्या दिवशी आपण केस धुणार आहे दुसऱ्या दिवशी, तर त्याच्या आदल्या दिवशी आहे ना आपल्या मुळांना मसाज करायचे. तर मी रात्री म्हणजे बुधवारी आहे ना संध्याकाळी नाही, मी काहीतरी 7-8 वाजता ते तेल लावलं स्वयंपाक बनवायच्या अगोदर, आणि मग स्वयंपाक बनवायला घेतलं. काही वेळेला आपण काय करतो ना संध्याकाळी एकदम झोपताना तेल लावतो आणि मग ते तेल आहे ना उशींचे जे कवर असतात त्यांना लागतात, आपल्या केसांच्या मुळापर्यंत काही पोचत नाही. पण जोपर्यंत आपण बघा एखादं काम करत आहोत किंवा जोपर्यंत आपण जागा आहोत तोपर्यंत केसांच्या छान मुळापर्यंत ते पोहोचलं जातं. छान मसाज करायची. मसाज तर काय मला करायला भेटली नाही, पण तुमच्याकडे जे कोणी असेल की नाही तर त्यांना मसाज करायला लावा तुम्ही. खूप फायदा होतो बरं का. आणि मी सुद्धा आहे ना केस धुवायच्या अगोदर आहे ना ते तेल लावलं होतं रात्री, आणि दुसऱ्या दिवशी आहे ना केस धुतली होती. तर ते तेल मी बनवलं होतं माझ्या जावेच्या मुलीसाठी. तिची केस खूप गळतात, छोटी अजून ती, पण म्हटलं तिच्यामुळं मला सुद्धा होईल. कसं असतं ना आपण एकटं असल्यानंतर आहे ना एकट्यासाठी करायचं टाळाटाळ करतो, पण तेच जर दुसऱ्यासाठी करायचं असेल ना तर आपण करतो, आवर्जून करतो. तर माझं सुद्धा तसंच असतं. तर तिच्यामुळे आहे ना मला सुद्धा ते तेल करायला भेटलं आणि लावायला भेटलं. मी या अगोदर सुद्धा आहे ना ते तेल बनवलं होतं.
रेसिपीसाठी बनवलं होतं आणि ते मला वापरायला सुद्धा झालं होतं. पण ह्या रेसिपीच्या नादामध्ये आहे ना ते तेल काय मला बनवताच आलं नव्हतं. तर तेल मी लावून घेतलेले आणि आता बाहेर झाडांच्या इथं जरा गेलं पाहिजे, कारण 2 दिवस झालं त्यांना काही पाणी टाकायलाच भेटलं नाही मला. तर ही ताशी बघा हे लावलेलं आहे. तर तुळशीमध्येच हे ना हे अपराजिताचं गोकर्णीचं झाड आलंय, तर ते जास्तच वाळलेलं आहे. तर वाळकं म्हटलं नको ठेवायला, काढून टाकावं. आणि तुळशीमध्ये तर नकोच वाळलेलं. त्याला अशी बघा शेंगासुद्धा आलेले आहेत आणि काही फुलंसुद्धा आलेली आहेत. ही फुलं मी तेलामध्ये सुद्धा वापरली होती आणि या फुलाचा आहे ना सकाळचा काढा करून पिला ना तरी खूप फायद्याचं आहे. तर म्हणतात ना, असलं म्हणजे प्यायला होत नाही आणि नसलं म्हणजे आपण ऑनलाईन मागवतो, तसं काहीतरी आहे. तर इथं मोगऱ्याचं लावलं होतं बघा, छान असं फुटलेलं आहे. पण या झाडाचं आहे ना तर चांगलं वाढलं आहे सुद्धा बघा, तर खोड चांगलं मोठं झालेलं आहे. तर काढायचं कसं, आणि तुळशीला सगळं त्यांनी हे केलेलं आहे. कारभाऱ्यांनी सकाळी बघितले, मला म्हटलं हे काढून टाक, वाळकं नको. तर वेल सगळा हे झाला आहे. काढायलाच आहे ना, पण वाळकं वाळकं तरी काढलं पाहिजे. ते बघा हे असं दिसतं लांबून, आणि हे ना हे चांगलं फुटलंय बघा. आता खरं तर उन्हात लावायचं होतं, पण उन्हात काय लावायला येईनाच, ओट्यावर सगळी सावलीच आहे ना. इथं एंटरमध्येच आहे ना मोरपंख लावलेलं आहे, तर हे चांगलं आलेलं आहे, ह्याचं काय नाही. तर हे खाऊचं पान आहे ना, मी सातारवरून आणलं होतं, फुटले बघा चांगलं आता. आणि हे पण झाडाला आहे ना फुलं छान येतात. त्याची फुलं कशी आहेत ना ती दाखवते. इथं बघा हे पण चांगलं फुटलेलं आहे. पण काही काही झाडाची ना इथं ला सूर्यप्रकाशच नाही आहे मला वाटते, त्याच्यामुळे हे असं वाळत असणार आहे. नक्की कशाने वाळत असेल ना मला कळवा बरं का, कारण झाडं लावायला मला आवडतात. तर हे असं वाळलेलं नको ठेवायचं घराच्या पुढच्या साईडला, म्हणजे गेटला तरी. आणि मंजिरी बघा किती छान आल्यात तुळशीला. बघा हे एकच लावलं होतं मी, पण हे किती जास्त फुटले. परत बघा ही कडच्या साईडला पण फुटून आलेले, म्हणजे हे चांगलं फुटलेलं आहे. हे काय काय मला वाटते असं उपटून काढावं. ही फुलं आहे ना दिसायला खूप भारी दिसतात. आणि ही बघा फुलं देवीची जी वेणी असते का नाही, त्या वेणीमध्ये वापरतात. तर आज गुरुवार होता म्हणून मी देवीच्या वेणीसाठी ही फुलं घेतली होती. घराच्या पुढं फुलं असली ना की घ्यायला बरी पडतात. आणि गावाला एक तो फायदा असतो की विकत नाही आणावं लागत फुलं. आणि इथं बघा हे चाफ्या, मला वाटतं थंडीमुळं सगळी पानं गळाली त्याची. पावटा बऱ्यापैकी आहे आलेला आहे, पण फुलं दिसत आहेत, त्याला पावटा काय दिसनाच झाला आहे, आलाच नाही. म्हणजे ह्या वर्षी पाऊस पण भरपूर होता ना, पावसामुळं पावटा सगळा वाया गेला. तर ही फुलं आहेत ना देवीच्या वेणीसाठी वापरतात. तर मला सुरुवातीला असं वाटत होतं की हे ना काढून एका साईडला लावावं, पण
इथं आता चांगलं बसलेलं आहे. मुळांनी मुळं म्हणजे मुळांची ग्रोथ चांगली झालेली आहे. म्हटलं नको. आणि हे गोकर्णीचं, ज्याची मी फुलं तेलामध्ये वापरली होती बघा. हे चांगलं असं फुललेलं आहे. हे रुईचं झाड आहे. असं म्हणतात की रुईचं झाड आहे ना घराच्या समोर असावं. आणि इथं हे ब्रह्मकमळ आहे. ते बघा हे असं, ह्याला 2 येऊन गेलीत बरं का. इथं नाही आली, म्हणजे एक घरामध्ये लावलं होतं ना मी, त्याला 2 फुलं आली होती. त्यातलं एक गळून गेलं आणि एक आलं. तर पुदिना पण आहे बघा. पुदिना ना मी माझ्या आईच्या इथून आणला होता आणि पाणी असल्यामुळं चांगला आला सुद्धा. तर काय करते, इथं थोडं आली ना की वरचीवर थोडीशी घाण काढत असते, म्हणजे जास्त घाण येत नाही. आणि ही बघा केळी आहे, ही अशी त्याची छोटी छोटी अशी रोपं पण भरपूर आलेली आहेत. तुम्हाला पाहिजे असेल ना रोप तर मला कळवा बरं का. एक रोप तुम्हाला पार्सल करेल मी कुरिअरने. तर संध्याकाळचा उपवास सोडण्यासाठी बघा इथं कुकर लावून घेतलाय. कुकरमध्ये डाळ भात एकदमच लावून घेतलाय आज मी. डाळ सेपरेट नाही शिजवली. आणि इथं ना बटाटा उकडत घातलाय. तर याची रेसिपीसुद्धा करणार आहे आणि याचा व्हिडिओसुद्धा यूट्यूबवर अपलोड करणार आहे मी. आणि इथं चहा ठेवलाय. तर चहा कडतोय तोपर्यंत इथे गॅस गेला वाटतं. गॅस चालू करून घेते. तर बघा हे असा गॅस गेल्यानंतर आहे ना गॅसचा असा आवाज येतो. परत चालू करून घेते. तर इथं चहा कडतोय बघा. चहा ठेवला इथं. तर मी एकटीच पिणार आहे आणि कारभाऱ्यांना यायला अजून उशीर आहे. म्हटलं त्यांचा चहा इतक्या लवकर नको करायला. चला देवाला बत्ती लावून घेतलेली, हळदी कुंकू वाहून घेते. आणि इथं ना मी एका साईडला बघा तुळशीचा दिवा सुद्धा तुळशीचा दिवा आहे ना तो रेडी करून घेतलेला आहे. म्हणजे तुळशीच्या इथं दिवा लावला ना संध्याकाळचा तर चांगलं असतं म्हणतात. आता तुळशी पुढं का दिवा लावतात हा काय प्रश्न मला विचारू नका. तर हळदी कुंकू लावून घेतले मी. आता तुळशी पुढं दिवा घेऊन जाते. तर तुळशी पुढे असा दिवा लावला आहे बघा. आणि संध्याकाळचं असं छान वाटतं घराच्या पुढं तुळस असल्यावर आणि तुळशीच्या पुढं दिवा लावल्यानंतर. तर इथं चिंटू सुद्धा आहे ना अभ्यासाला बसलाय. कुठला अभ्यास करतोय आज? मॅडमने प्रिंट दिलेले. परत पप्पा घरी आलं की माझ्या मित्राला फोन लावणार आणि त्याला फोटो पाठवणार. मग तो पण अभ्यास करणार. तर तो मला म्हटला शाळेत की मला ह्याची फोटो पाठव. का तो नव्हता आला शाळेत? नाही आला होता. तो मला म्हटला की मला पण पाठव. त्यानंच मला प्रिंट दिली. मग त्याने अभ्यास करण्या अगोदर तुला दिलाय हा अभ्यास करायला? हो. तो मला म्हटला की मला फोन कर परत. बरं पटकन घे उरकून. हो 2 प्रिंटा दिलेत मला. दोन्ही सोडवायच्यात आजच? हो. आणि 20 प्रश्न आहेत. ही बघ 20 प्रश्न आणि 4 स्वाध्याय. जे आवडत असेल ना तुला अवघड वाटत असेल ते नंतर विचार. मग माझा असं बरं सोड. ठीक आहे. चला चहा सुद्धा छान कडलाय. गॅस बंद करते आणि जरा आता चहा पिऊन घेते मी. हे बघा मस्त अशी आहे ना आलू मटरची ग्रेव्ही टाईपमध्ये भाजी बनवली आहे. आणि याचा व्हिडिओ आहे ना तुम्हाला यूट्यूबवर मिळेल. मी भाजी कशी बनवली आहे ती. आता त्याच्याबरोबर सोबत उपवास सोडायला काय बनवले ते दाखवते. ह्याच्यासोबत ना बघा डाळ बनवली. तर ही आहे ना साधी आपली जी फोडणीची डाळ असते ना तशी बनवली. त्याचबरोबर इथं मी चपात्या बनवून घेतलेल्या आहेत. एका साईडला भात बनवून घेतलेला आहे. तर उपवास सोडण्यासाठी
हा असा मेनू बनवला आहे आज.